Hello dear students, welcome once again and very good morning to all of you, and let's start with the discussion of kinetic theory of gases and radiation. So एकच पॉइंट या टॉपिक मधला राहिलेला आहे आणि तो ही शेवटचा पॉइंट आहे आणि तो एक लॉ आहे. त्याचं हेडिंग मी इथं वरती लिहिलेलं आहे, स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन ही सायंटिस्टचे नियम्स आहेत आणि हा लॉ कशाशी रिलेटेड आहे तर एकतर हा शेवटचा जो आपला रेडिएशन मधला पार्ट सुरू आहे जो की इमिशन रिलेटेड आहे. आपण काल इमिशन रिलेटेड बरेचसे पॉईंट्स बघितलेले आहेत, सो थोडासा त्याच्याशीच रिलेटेड हा पॉईंट आहे आणि त्यात पण तो परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे त्याच्याशी रिलेटेड पॉईंट आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला याच्या आधीची सगळी लेक्चर्स किंवा जी काही आपली थेरी होती किंवा जो काही आपला पार्ट होता ॲक्च्युअल गॅसेस आणि रॅडिएशन्समध्ये कसे दोन पार्ट्स तयार झाले आणि गॅसेसमध्ये काय स्टडी आपण केला आणि रॅडिएशनमध्ये काय स्टडी केला हे इन जनरल थोडीशी रिव्हिजन आता सगळ्यांची असेल. नसेल तर ती सगळी लेक्चर्स व्यवस्थित बघा, डेफिनेटली तुम्हाला एक ती लिंक लागेल टॉपिकची. आणि हा आजचा पॉईंट व्यवस्थित बघा, याच्यावर तुम्हाला एक ओव्हरऑल समजेल की हा टॉपिक आपल्याला कितपत सोपा जातो किंवा कितपत अवघड जातो. एक जनरल ओव्हरव्ह्यू तुम्ही करू शकता, याचा क्विक रिव्ह्यूसुद्धा मी तुम्हाला देईन, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेसुद्धा मी तुम्हाला देईन. आपण याच्या आधी बरेचसे CETचे क्वेश्चन्स न्यूमेरिकल थेरी वाईज कंप्लीट करत आलेलो आहोत. आज आपण हा एक लॉ बघूया, त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड काही टेक्स्टबुकमधले अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत ती आज सगळी संपूया जी राहिलेली आहेत ती, आणि त्याचबरोबर जे काय आता आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यावरती आहेत, काही CETचे बरेचसे क्वेश्चन्स आहेत, सो त्याचं डिस्कशन आज करू किंवा उद्याच्या लेक्चरला करू. सो अजून आजचं आणि कदाचित उद्याचं किंवा पुढचं एक लेक्चर या टॉपिकसाठी आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून टॉपिक पूर्णपणे इन डिटेल संपून जाईल. ओके, सो सुरू करूया आपण स्टीफन बोल्ट्झमन लॉ. आपण काल एक टर्म बघितले बघा, Q/AT. सगळ्यांना ही टर्म माहिती आहे, आपण काल बघितलेली आहे. Q म्हणजे हीट म्हणतो आपण, रॅडियंट हीट. ए म्हणजे एरिया म्हणतो आणि टी म्हणजे टाइम म्हणतो, किंवा हीट अपॉन टाइमला आपण पॉवर सुद्धा म्हणलो होतो. सो पॉवर अपॉन एरिया म्हणू शकतो ह्याला, किंवा एनर्जी अपॉन एरिया इंटू टाइम असं म्हणू शकतो. हेच आपण काल बोलताना असं म्हटलं होतं की एनर्जी ऑफ ए बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम असं म्हटलं होतं, किंवा रॅडियंट पॉवर ऑफ द बॉडी पर युनिट एरिया असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जर तुम्ही याला एनर्जी कन्सिडर केलं तर एनर्जी अपॉन टाइम पॉवर असतं, सो पॉवर अपॉन एरिया होणार, आणि जर एनर्जीच्या फॉर्ममध्ये सांगायचं तर एनर्जी अपॉन एरिया इंटू टाइम असं होणार आहे. सो ही टर्म आपण काल बघितलेलं आहे आणि ह्याला आपण ई म्हणलं होतं किंवा कॅपिटल आर म्हणलेलं होतं. ओके, सो ही जी टर्म आहे हीच टर्म आपल्याला इथं काय करायची आहे, ह्या स्टीफन बोल्ट्झमन लॉमध्ये यूज करायची आहे. पुन्हा हा लॉ थोडासा इमिशन रिलेटेडच आहे, फक्त याच्यामध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी घेतलेली आहे. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, सपोज दिस इज परफेक्ट ब्लॅक बॉडी आणि याचं टेम्परेचर T आहे, आणि ही समजा एखादं लोअर टेम्परेचर T0 आहे अशा प्लेसमध्ये ती ठेवलेली आहे. म्हणजे याचा अर्थ इथं जो T आहे तो हा याच्यापेक्षा काय आहे, मोठा आहे, कोणापेक्षा, T0 पेक्षा. सो वेअर T इज नथिंग बट द टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द परफेक्ट ब्लॅक बॉडी. वेअर T इज नथिंग बट द, काय लिहू नका लगेच, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी, आणि T0 म्हणजे थोडक्यात सराउंडिंग टेम्परेचर म्हणूया त्याला, सराउंडिंग टेम्परेचर. आणि दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर हा जो ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे ते जास्त आहे कुणापेक्षा, सराउंडिंगपेक्षा. ओके, मग या केसमध्ये काय होतं बघा, आता ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंगपेक्षा, याचा अर्थ ब्लॅक बॉडी काय करेल, सराउंडिंगला टेम्परेचर देऊ शकेल, म्हणजे हीट इमिट करू शकेल असं आपण म्हणूया. ब्लॅक बॉडी हीट पण इमिट करते ना, ॲब्झॉर्ब पण करते, इमिट पण करते. सो आपण म्हटलं होतं की ज्याचं टेम्परेचर जास्त असतं तो हीट इमिट करतो, ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत तो देऊ शकतो ना. तसं ब्लॅक बॉडीकडं पैसे जास्त आहेत, याचा अर्थ त्याच्याकडं टेम्परेचर आपण म्हणूया की जास्त आहेत, सो ते टेम्परेचर काय होईल, दिलं जाईल, कोणाला, सराउंडिंगला दिलं जाईल. ओके, सो या केसमध्ये काय होणार, तर या केसमध्ये हीट लॉस होणार आहे. बघा कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा, CET पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळं महत्त्वाचं आहे. हीट लॉस होणार आहे. हीट लॉस म्हणजे थोडक्यात काय झालं तर डिफरन्स झाला, डिफरन्स कुणामध्ये, हीटमध्ये डिफरन्स झाला. आता काय लिहू नका, नंतर काय काय लिहायचं हे मी तुम्हाला हायलाइट्स पॉईंट्स देतो.
नंतर लिहा. ओके. सो हीट लॉस झाला किंवा हीट डिफरन्स झाला कुठल्या केसला, या केसला. मग ह्याच्या रिव्हर्स केस असेल तर काय होईल मला सांगा, थोडंसं मी इथंच लिहितो. इफ T0 जर ग्रेटर असेल T पेक्षा तर काय होईल, तर हीट लॉस होईल का, देणं घेणंच होणार आहे ना, पण फक्त तिथं काय म्हणूया आपण, हीट काय होईल, गेन होईल. तिथं सुद्धा काय असणार आहे, डिफरन्सच असणार आहे, दोघांमधला डिफरन्स, दोघांमध्ये वजाबाकी कुणाच्या तर होईल, कुणाच्या तर म्हणजे हीटमध्ये. ओके. फक्त त्या केसमध्ये काय होणार आहे, हीट गेन होणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे आपण असं म्हणूया की सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे आणि ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कमी आहे. मग साहजिकच ब्लॅक बॉडी काय करणार आहे, ॲब्झॉर्प्शन पण करते ना, ॲब्झॉर्ब पण करते हीट. सो सराउंडिंगची जी हीट आहे ती ब्लॅक बॉडी काय करणार आहे, घेणार आहे. पैसे आपण घेतो ना मग दुसऱ्याकडनं. ओके. सो पैसे आपण जर घेतले तर आपल्याकडं पैसे गेन झाले, आले ना आपल्याकडे पैसे आले, तशी हीट आली त्या ब्लॅक बॉडीकडे, कुणाकडून, सराउंडिंगकडून. म्हणजे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कमी आहे सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा. सो या केसमध्ये हीट काय होणार आहे, गेन होणार आहे. ओके. आता हीट गेन आणि हीट लॉस, अमाऊंट ऑफ हीट गेन, अमाऊंट ऑफ हीट लॉस सेम असते ना, फक्त डिफरन्स आपल्याला टेम्परेचरमध्ये बघायला मिळतो. आता मग हे सगळं ह्या लॉशीज रिलेटेड आहे. मग हा लॉ नक्की काय सांगतो, तर हे जे आहे हे म्हणजे काय, हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम किंवा पॉवर पर युनिट एरिया. तर हे हा जो आहे फॅक्टर म्हणजे Q/AT म्हणूया डायरेक्ट त्याला, ज्याला की आपण E किंवा R म्हणलं होतं बघा, आठवते का बघा, ज्याला आपण काय म्हणलं होतं, E किंवा R म्हणलेलं होतं. सो R किंवा E Q/AT हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ते जे T आहे ना, हे T याच्या फोर्थ पॉवरशी. सो दिस इज द स्टेटमेंट, मॅथमॅटिकल और मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन ऑफ द स्टीफन बोल्ट्झमन लॉ. मग काय केलं जातं, देअरफॉर R इज इक्वल टू E इज इक्वल टू Q/AT इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴ म्हटलं जातं. जस्ट आपण काय केलं, एक कॉन्स्टंट घेतला आणि हा कॉन्स्टंट तो स्टीफन कॉन्स्टंट आहे किंवा स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हटलं जातं त्याला. ओके. मग ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी येईल मला सांगा, जूल, युनिट काय येईल, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड आणि T⁴ म्हणजे K⁴ ना. सो दिस इज द युनिट ऑफ दिस पर्टिक्युलर सिग्मा and it has a value 5.67 into 10⁻⁸. 5.67 into 10⁻⁸. This is the value of this particular Stephan constant. समजलं का बघा. सो आता मी पहिल्यांदा इथं स्टेटमेंट लिहितो. सो तुम्ही लिहित असताना पहिल्यांदा हेडिंग लिहा. आता हेडिंग झाल्यानंतर मी स्टेटमेंट लिहितो, तो स्टेटमेंटचा पार्टल्या, आणि त्याच्यानंतर मग हा मॅथमॅटिकल मी लिहिलेला आहे, हा सेकंड पार्टल्या, हा सगळा, हा थर्ड पार्टल्या, आणि त्याच्यानंतर हा फोर्थ पार्टल्या. फोर्थ पार्टमध्ये मग ही डायग्राम, हे आणि हे सगळं डिफाईन करा. ओके. चला मी स्टेटमेंट मग सांगतो. द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएंट एनर्जी, द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएंट एनर्जी, द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया, पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे Q/AT पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी is directly proportional to the fourth power of its absolute temperature. So this is the statement. Okay, so you can write first of all statement, then write down this mathematical term with this, and then write down this heat loss and heat gain. ओके. मग आता हीट लॉसचं इक्वेशन कसं येईल बघा. तर आता हे इक्वेशन आपण असं लिहिलेलं आहे, ही हीटच आहे ना थोडक्यात, E म्हणजे हीट, R म्हणजे हीट किंवा Q/AT म्हणजे हीट. सो सिग्मा T⁴. सो हीट लॉस कशी येणार आहे बघा. सो हीट लॉस लिहितो मी इथं, हीट लॉस इज इक्वल टू सिग्मा T⁴ मायनस सिग्मा T⁴. So it becomes sigma into bracket
T raised to 4 minus T0 raised to 4. So this is nothing but the heat loss. बघा जो काही हीट लॉस तिथं होणार आहे पर युनिट एरिया पर युनिट टाइम तेवढं असेल आणि इथं गेन मध्ये काय असेल मग सो हीट गेन इज इक्वल टू सिग्मा T0 पहिल्यांदा घ्यावं लागेल आणि सिग्मा T नंतर घ्यावं लागेल. सो इट बिकम सिग्मा T0 raised to 4 minus T raised to 4. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ हीट गेन अँड दिस इज द कन्सेप्ट ऑफ हीट लॉस. आणि हे मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा थोडंसं सांगितलं की हीट गेन कशी होते हीट लॉस कशी होते. साहजिक असणं लक्षात येते का बघा ब्लॅक बॉडी आहे की ज्याचं टेम्परेचर T आहे आणि ती अशा सराउंडिंगमध्ये आहे की ज्या सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे. ओके आता मला सांगा जर दोन्ही टेम्परेचर सेम असतील तर हीट लॉस होईल का नाही. म्हणजे इक्वेशन काय होणार दिस वन मायनस दिस वन सेम मायनस सेम 0 येणार ना आन्सर. सो हीट लॉस और हीट गेन 0 असणार आहे त्या केसमध्ये. पण जर अशी केस असेल याचा अर्थ काय की ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर जास्त असेल कुणापेक्षा सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा. सराउंडिंगचं टेम्परेचर आपण इथं काय घेतोय T0 घेतोय ना T0. सो इफ द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज ग्रेटर दॅन द सराउंडिंग टेम्परेचर T0 देन वी कॅन से दॅट बघा याचं टेम्परेचर जास्त आहे ह्याचा अर्थ काय होणार आहे हीट दिली जाणार आहे. हीट दिली जाते म्हणजे हीट लॉस होणार आहे असं आपण म्हणूया. सराउंडिंगला हीट दिली जाईल सो हीट लॉस झाला आणि तो किती असेल तर एवढा असेल. आणि समजा जर सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल आणि ब्लॅक बॉडीचं जर कमी असेल तर ब्लॅक बॉडी काय करणार आहे हीट ॲब्झॉर्ब करणार आहे. सो हीट ॲब्झॉर्ब करते म्हणजे हीट घेते गेन. मग ह्या केसमध्ये काय असेल हीट गेन असेल. सो दोन इम्पॉर्टंट केसेस हीट लॉस अँड हीट गेस. आणि तिसरी केस असते नो लॉस नो गेन. त्या केसमध्ये काय असेल मग की दोन्ही टेम्परेचर्स कसे असतात सेम असतात थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन असते. पण ही कंडिशन इथे येईल का येणार नाही कारण बॉडी वेगळी आहे सराउंडिंग आहे म्हणजे काहीतरी टेम्परेचर डिफरन्स इथं असणार आहे. आणि तो दोन प्रकारे होईल एक म्हणजे हीट लॉस आणि एक म्हणजे हीट गेन. डिटेल समजला प्रॅक्टिकली समजला नक्की स्टीफन बोल्ट्झमनचं काय म्हणणं आहे टेम्परेचरशी रिलेटेड. चला लिहून घ्या इथपर्यंत आपण बघूया पुढं. चला नेक्स्ट ठीक आहे. सो झालेला आहे हा स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. आता जे काय आहे ते फक्त न्यूमेरिकल्स आहेत. सो पहिल्यांदा आपण टेक्स्टबुकमध्ये जी काही राहिलेली न्यूमेरिकल्स आहेत ती पटपट संपूया आणि त्याच्यानंतर मग CETच्या क्वेश्चनचं डिस्कशन करू आजच्या लेक्चरमध्ये. चला मी क्वेश्चन डिस्प्ले करतो. पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या. कॅल्क्युलेट द एनर्जी रॅडिएटेड इन 1 minute बाय ए ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 100 cm² when it is maintained at 227 degree Celsius. Okay, so we have to calculate the energy radiated in 1 minute. Energy find करायची म्हणजे Q find करायचा आहे Q. So first of all we have to find Q. Next 1 minute. So time is given, time 1 minute. पण टाइम हा आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट केला पाहिजे. सो 60 सेकंड इज नथिंग बट द 1 minute. नेक्स्ट सरफेस एरिया 100 cm². 100 cm² इज इक्वल टू 100 इंटू 10⁻⁻4 m². ना सेंटीचा स्क्वेअर करावा लागतो ना. सो सेंटी इट मीन्स वॉट 10⁻². आणि 10⁻²चा स्क्वेअर काय होणार आहे 10⁻⁴. सो हेच अजून सोप्या पद्धतीनं आपण 10⁻² m² म्हणलं तरी चालेल. हे दोन झिरोज मी याला ॲडजस्ट केले तर पॉईंट हा लेफ्टला 2 न डिजिटनं शिफ्ट झाला त्यामुळं +2 ॲडजस्टमेंट झाली त्यामुळे इथं -2 झालं. सो दिस इज नथिंग बट द एरिया. नेक्स्ट वेन इट इज मेंटेन ॲट 227 डिग्री सेल्सिअस. सो टेम्परेचर आहे 227 डिग्री सेल्सिअस. सो इट बिकम्स 227 + 273. सो आपण लिहूया हे 500 केल्विन. लक्षात येते का बघा. सो ह्या टी आणि ह्या टीमध्ये थोडासा फरक ठेवा. हा टी म्हणजे टाइम आहे स्मॉल टी आणि हा कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर आहे. नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट क्यू. सिग्माची व्हॅल्यू किती घ्याल 5.67 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर² सेकंड K⁴ बरोबर. सो वी विल फाइंड द क्यू. सो व्हॉट इज द लॉ फॉर्म्युला स्टीफन बोल्ट्झमन लॉ काय सांगतो Q/AT इज इक्वल टू सिग्मा T⁴. सो Q इज इक्वल टू व्हॉट AT सिग्मा T⁴. आता फक्त हा गुणाकार तुम्हाला करायचा मी व्हॅल्यूज पुट करून देतो. A
10⁻², T 60, sigma 5.67 into 10⁻8 and into T⁴, so 500⁴. So this is the heat, that is joule मध्ये आन्सर पाहिजे ना. So 2126.25. हे फक्त आता तुम्ही प्रयत्न करा, एवढा आन्सर येते का बघा. तुम्हाला फक्त याच्यामध्ये यू हॅव टू कंप्लीट द मल्टिप्लिकेशन प्रोसेस ही करावी लागेल फक्त. बाकीचे गिवन पॉइंट्स, फॉर्म्युला अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड अँड व्हॉट आर द एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन्स, दॅट पार्ट वी हॅव सीन. सो तुम्ही फक्त गुणाकार करा, हा मी करू शकतो, पण तितका वेळ घालवण्यापेक्षा मी म्हटलेलं पहिल्यापासून की तुम्ही स्वतः ही कॅल्क्युलेशन्स करत चला. ठीक आहे. ओके, सो दिस इज द आन्सर, वी कॅन से दॅट. नेक्स्ट, चला हा रब करतो मी, पुढचा घेऊया. हा सगळ्यांना व्यवस्थित समजला का बघा. काही शंका असेल तर तशा नोट डाऊन करत चला आणि त्या वेळेला मग विचारत चला. ओके. A small blackened solid copper sphere of radius 2.5 cm is placed in an evacuated chamber. एक ब्लॅक बॉडी आहे ज्याचा रेडियस दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर आणि ती एका इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये प्लेस आहे. त्या चेंबरचं टेम्परेचर, द टेम्परेचर ऑफ द चेंबर इज मेंटेन ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ॲट वॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड टू द कॉपर स्पेअर टू मेंटेन इट्स टेम्परेचर ॲट 110 degree Celsius. Take Stephen constant sigma 5.67 into 10⁻8 and treat the sphere as a black body. आता इथं टेम्परेचर डिफरन्स आला बघा. आता टेम्परेचर डिफरन्स आला की आपल्याला हीट लॉस आणि हीट गेन समजलं पाहिजे. आता या ठिकाणी मला सांगा, ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हे कसं आहे, जास्त आहे, आणि सराउंडिंगचं टेम्परेचर कसं आहे, कमी आहे. याचा अर्थ काय होणार आहे की हीट लॉस होणार आहे याच्यामध्ये. ओके. So the question is what the rate energy must be supplied to the black body. What is the energy rate? Energy rate म्हणजे rate of change of energy with respect to time म्हणूया. ओके. सो एनर्जी रेट म्हणजे एनर्जी म्हणजे काय, Q, आणि अपॉन रेट टाइम असतो. सो Q अपॉन टाइम थोडक्यात म्हणजे dQ अपॉन dt म्हणूया. D का वापरलं का, तर दोन वेगवेगळे टेम्परेचर्स आहेत म्हणून. बघा गिवन पॉईंट घेऊया. चला, R 2.5 सेंटीमीटर. So it becomes 2.5 into 10⁻² मीटर. एक पॉइंट्स बघा. चेंबरचं टेम्परेचर ज्याला की आपण T0 म्हणतो ना, 100 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. सो इट बिकम्स 100 + 273, सो इट इज 373. नेक्स्ट, केल्विन. पुढचा गिवन पॉइंट आहे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 110, T म्हणूया त्याला, 110 डिग्री सेल्सिअस. So it becomes 110 + 273, so it is 383. 10 फक्त वाढेल ना. नेक्स्ट, सिग्मा दिलेला आहे 5.67 into 10⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड K⁴, and we have to calculate dQ upon dt, that is rate of energy supplied is equal to dQ upon dt. Okay, so how to find out the dQ upon dt? So we will use the Stephan-Boltzmann law. Okay, so dQ upon dt is equal to असेल तर चालेल का बघा. dQ upon dt is equal to sigma a T⁴ minus T⁴. चालेल का बघा. हे इक्वेशन असं का आलं. आता ॲक्च्युली आपण हेच इक्वेशन पहिल्या केससाठी असं लिहू शकतो, सिन्स Q अपॉन T, ओके, इज इक्वल टू सिग्मा a T⁴, सिंपल. आणि दुसऱ्या केससाठी आपण हेच Q1 म्हणूया आणि दुसरी केस असं म्हणूया T⁴. सो याच्यातनं हे फक्त मायनस करावं लागेल, डिफरन्स घ्यावं लागेल ना, म्हणून हे आपल्याला इक्वेशन असं मिळेल बघा. हिंट लक्षात येते का बघा. ओके, नो वेअर ए इज द एरिया,
पण एरिया दिलाय का नाही, पण एरिया आपण किती घेऊया 4 पाय आर स्क्वेअर घेऊया. का? कारण स्पेअर आहे ब्लॅक बॉडी म्हणून. स्पेअरचा एरिया किती असतो 4 पाय आर स्क्वेअर. सो देअरफॉर dq अपॉन dt काय येणार फॉर्म्युला सिग्मा 4 पाय आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट t⁴ मायनस t⁴ येणार आहे. दिस इज द फॉर्म्युला. आता चेक करूया. येस, सिग्मा इज गिवन, r is given, yes, t is given, t0 is given. So we can put all the values. आता हे थोडंसं डिफिकल्ट कॅल्क्युलेशन आहे, बराच वेळ जाणार आहे तुमचा हे कॅल्क्युलेशन करायला. सो 0.962 जूल पर सेकंड और पॉवर म्हणलं तरी चालतं ना याला. हीट अपॉन टाइम किंवा एनर्जी अपॉन टाइम म्हणजे पॉवर असतं ना. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला इथं पुट करायच्या आहेत. यू हॅव टू पुट ऑल द व्हॅल्यूज. सो dq अपॉन dt सिग्मा 5.67 इंटू 10⁻⁻8 इंटू 4 इंटू 3.142 इंटू r इज वॉट 2.5 इंटू 10⁻² चा स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये t⁴ म्हणजे 383⁴ मायनस 373⁴. बरंचसं कॅल्क्युलेशन तुम्हाला हे करावं लागेल आणि तुम्हाला आन्सर हे 0.962 येतं आहे का चेक करावं लागेल. फार मोठं कॅल्क्युलेशन राहील, त्यामुळे इन डिटेल आणि व्यवस्थित हे ॲज अ होमवर्क कन्सिडर करून करा. चला पुढचा बघूया का. बघा, ओके, पुढचा क्वेश्चन बघा. Energy is emitted from a hole in an electric furnace at the rate of 20 watt. At the rate of 20 watt म्हणजे पॉवर दिलेले आहे, म्हणजे जूल पर सेकंड थोडक्यात दिलेला आहे. When the temperature of the furnace is 7 to 7 degree Celsius, what the area of the hole? टेम्परेचर दिलेला आहे, एरिया दिलेला आहे, एरिया काढायचा आहे आणि सिग्माची व्हॅल्यू पण दिलेली आहे. अगदी सिंपल, डायरेक्ट स्टीफन बोल्टझमन लॉ पुट करायचा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता एनर्जी इज इमिटेड फ्रॉम ए होल इन ॲन इलेक्ट्रिक फर्नेस ॲट द रेट ऑफ 20 वॅट असं म्हटलेलं आहे. ॲट द रेट ऑफ म्हटलं की काय असणार आहे ते dq अपॉन dt असणार आहे 20 वॅट. आणि वॅटवरनं लक्षात येते बघा, हे जूल पर सेकंड सुद्धा म्हटलं तरी चालेल ना, जूल पर सेकंड. एनर्जी अपॉन टाईम म्हटलं तरी पण चालेल. टेम्परेचर दिलेलं आहे 727, 7 to 7 डिग्री सेल्सिअस. सो इट बिकम्स 7 to 7 plus 273. So it becomes 1000 केल्विन म्हणूया आपण. नेक्स्ट सिग्मा दिलेला आहे, सिग्मा कन्सिडर करायचा आहे 5.67 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड k⁴. नेक्स्ट, आता ही बॉडी जी आहे ती परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे असं कन्सिडर केलं तरच आपल्याला स्टीफन बोल्टझमन वापरावं लागेल ना. म्हणजे मोस्ट ऑफ केसेसमध्ये आपल्याला ब्लॅक बॉडीज दिलेली असणार आहे. पण कधी कधी काय होतं बघा, ब्लॅक बॉडी दिली जात नाही. मग जर ब्लॅक बॉडी दिली नाही आणि ऑर्डिनरी बॉडी म्हटलं तर तिथं स्मॉल ई येतो, इमिसिव्हिटी किंवा त्याला कोइफिशियंट ऑफ इमिशन असं म्हटलेलं होतं. म्हणजे स्टीफन बोल्टझमन लॉमध्ये एक स्टडी केस अशी आहे की इफ द बॉडी इज नॉट परफेक्टली ब्लॅक देन वी विल कन्सिडर द स्मॉल ई. मग स्मॉल ई कुठं कन्सिडर करायचा, जे राईट साईडमधला आपण सिग्मा t⁴ होता तिथं स्मॉल ई कन्सिडर करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं. पण जनरली हे सगळ्या ब्लॅक बॉडीसाठी असतं. इथं सुद्धा आपण ब्लॅक बॉडीसाठीच घेऊया. सो ब्लॅक बॉडीसाठी आपल्याला माहिती आहे की स्मॉल ई 1 असतो ना, जेवढी ॲब्झॉर्व केली जाते तेवढीच इमिट केली जाते, त्यामुळे स्मॉल ईची व्हॅल्यू कशी असते 1 असते. सो आपला फॉर्म्युला कसा आहे dq अपॉन dt इज इक्वल टू a सिग्मा t⁴. आत्ताच लिहिलाय ना फॉर्म्युला आपण हा. इथं ई असतो बघा, इथं ई. ओके, हे फॉर तर मी असं लिहितो ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडीसाठी dq अपॉन dt. आता इथं काय ई काढता येणार नाही त्यामुळे आपण ई सरळ 1 करूया इथं. फॉर ब्लॅक बॉडी. ओके, सो आपल्याला पाहिजे काय, हे dq अपॉन dt दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 20. एरिया काढायचा आहे, सिग्मा माहीत आहे, टी माहीत आहे. सो एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होईल 20 डिवायडेड बाय सिग्मा दॅट इज 5.67 इंटू 10⁻⁻8
8 इंटू टी इज वॉट 1000 आणि 1000चा किती आहे 4. सो 10⁻³ 4 म्हणजे 10⁻7 करू शकता. 10⁻⁻1 होईल, वरती घालवा 200, 200 भागिले 5 येईल. जवळपास आन्सर बघा किती येईल. सो एरिया इज 3.5 इंटू 10⁻⁻4 सॉरी 10⁻³ 10⁻12 होईल हे. सो मी आन्सर लिहितो आता, हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 3.5 इंटू 10⁻⁻4 3.5 इंटू 10⁻⁻4 एरिया इज विच इज इन मीटर स्क्वेअर. सो ते जे पिन होल म्हटलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये, आधी एक्झाम्पल लिहून घेतलं असेल तुम्ही, तर त्या होलचा एरिया आपल्याला विचारलेला आहे आणि तो एरिया मग किती येऊ शकतो, तर एवढा येऊ शकतो. त्यासाठी आपण स्टीफन बोल्ट्झमन लॉज यूज केलेला आहे. ठीक आहे, बघा समजलं का, लिहून घ्या. चलो नेक्स्ट लिहून घ्या क्वेश्चन. I think this is the last question from the textbook. Compare the rates of emission of a heat by a black body maintained at 7 to 7 degrees Celsius and at 227 degrees Celsius. दोन टेम्परेचर्स आहेत. एका ब्लॅक बॉडीचे दोन टेम्परेचर्स दिलेले आहेत, म्हणजे दोन कंडिशन्स आहेत. इफ द ब्लॅक बॉडी आर सराउंडेड बाय एन एन्क्लोजर ब्लॅक ॲट 27 डिग्री. सो हे 27 डिग्री हे सराउंडिंग टेम्परेचर आहे बघा, आणि सराउंडिंग टेम्परेचरमध्ये ही ब्लॅक बॉडी आहे आणि त्याची दोन टेम्परेचर्स आहेत. सो व्हॉट वुड बी द रेशो ऑफ देअर रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट. हीट लॉस होणार आहे साहजिकच, कारण ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा जास्त आहे. मग पहिल्या केसमधलं टेम्परेचर आपण पहिलं टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचर, दुसऱ्या केससाठी दुसरं टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचर, डिफरन्स घ्यायचा, आणि दॅट डिफरन्स इज नथिंग बट द हीट लॉस. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन पॉईंट्स लिहूया. T0 लिहूया, सराउंडिंग टेम्परेचर. व्यवस्थित समजतंय का बघा. 27 डिग्री सेल्सियस, सो इट बिकम्स 27 प्लस 273, सो इट बिकम्स 100 केल्विन म्हणूया, जे की सराउंडिंग टेम्परेचर आहे. आता दोन टेम्परेचर्स आहेत, एक आहे 727 आणि एक आहे 227. मग 727ला आपण T1 म्हणूया. So it becomes 727 plus 273. So this is 1000 Kelvin. Next T2 घेऊया आपण. 727 आणि 227, पुन्हा टेम्परेचर कमी घेतलेला आहे. सो 227 अधिक 273, सो इट बिकम्स 500 केल्विन. सो ही दोन टेम्परेचर्स आहेत विथ रिस्पेक्ट टू दिस सराउंडिंग टेम्परेचर. ओके, अँड वी हॅव टू फाइंड आउट द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. लॉस ऑफ हीट म्हणजेच काय, dq अपॉन dt. सो 1 dq अपॉन dt 2 म्हटले. यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग याला तात्पुरता आपण ठीक आहे एवढंच लिहिलं तरी चालेल, किंवा ह्याला E1 E2 म्हणलं तरी चालेल, पण काय हरकत नाही, आपल्या समजण्यासाठी इथपर्यंत गरजेचं आहे. हे लास्ट न्यूमेरिकलमध्ये पण आपण बघितलं की dq अपॉन dt कसं असतं ते. dq अपॉन dt इज इक्वल टू a सिग्मा T⁻⁴ होतं. पण आता चेंज आहे दोन टेम्परेचरचा. सो पहिल्या केसमध्ये काय घ्यायचं, T1 विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग घ्यायचं, आणि दुसऱ्या केसमध्ये T2 विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग घ्यायचं. ओके, मग पहिल्या केसमध्ये T1 विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग घेतलं तर फॉर्म्युला काय होईल सांगा. देअरफॉर dq अपॉन dt हे लिहिले बघा मगाशी, 1 a सिग्मा आणि टेम्परेचरमधला डिफरन्स. सो T⁻⁴ मायनस T⁻⁴. फक्त टीच्या ऐवजी काय हो घेऊया, T1 घेऊया. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते का बघा. अँड dq अपॉन dt 2 घेऊया आपण. सो dq अपॉन dt 2 किती येणार आहे, एरिया सिग्मा T⁻⁴ मायनस T⁻⁴. पण हे T काय असणार आहे, T2 असणार आहे. आता एरिया मी सेमच ठेवतोय बघा. काय एरिया सेम ठेवतोय, कारण बॉडी सेम आहे, एकच ब्लॅक बॉडी आहे ना, टेम्परेचर डिफरन्स आहे, नॉट की एरिया डिफरन्स आहे. सिग्मा पण दोन्ही बॉडीसाठी सेम ठेवूया. सो रेशो घेऊया चला मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा. सो डिवाइड्स 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड करा. सो dq अपॉन dt1 टू द dq अपॉन dt2 is equal to a sigma T1⁴ minus T⁻⁴ upon a sigma
T2 raised to 4 minus T0 raised to 4. Okay, so area will get cancelled, sigma will get cancelled, so only that temperature difference is remaining. So T1 is what? 1000. So 1000 raised to 4 minus 100 raised to 4 upon 500 4 minus 100 raised to 4. So just solve this equation, you will get. आता हे सॉल्व करू शकता. पहिल्यांदा ह्याची पॉवर करा, दोघांचा डिफरन्स, ह्याची पॉवर दोघांचा डिफरन्स आणि डिवायडेशन. सो 18.23 फायनल आन्सर सोडवलं तरी सुद्धा चालेल. सो dq upon dt for first body or first temperature condition to the dq upon dt for second condition is equal to, हेच मग असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, बिकॉज वी हॅव टू फाइंड आउट द रेशो. सो दिस इज अगेन बेस्ड अपॉन स्टीफन बोल्ट्झमन लॉ. किती समजलं बघा कशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे आणि कशा पद्धतीने हे सॉल्व केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे गिवन पॉईंट्स किंवा कंडिशन, हीट लॉस, गेन किंवा इन्क्लोजर, आतमध्ये असलेली बॉडी, त्याचं टेम्परेचर, त्या बॉडीचं टेम्परेचर दोन केसमध्ये घेऊ शकतो आपण. सराउंडिंगचं टेम्परेचर फिक्स ठेवू शकतो, म्हणून ती दोन्ही टेम्परेचर सराउंडिंग बरोबर कन्सिडर करून असे दोन इक्वेशन्स तयार करू शकतो, ती डिवाइड करू शकतो आणि त्यांचा रेशोसुद्धा फाइंड आउट करू शकतो. सो स्टीफन बोल्ट्झमन लॉशी रिलेटेडच हे एक्झाम्पल आहे. सो आजचा जो पॉईंट होता तो फक्त स्टीफन बोल्ट्झमन लॉ आणि त्याच्या रिलेटेड हे काही न्यूमरिकल्स होते. आता आपण न्यूमरिकल MCQ घेऊया CETचे क्वेश्चन्स, म्हणजे आज पूर्णपणे हा टॉपिक संपून जाईल. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण जी टेक्स्टबुकमधली न्यूमरिकल्स आहेत, जी की CETचे न्यूमरिकल्स आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ते घेऊया आणि त्याच्यानंतर मग CETचे क्वेश्चन्स घेऊया. चला लिहून घ्या, इथपर्यंत सगळ्यांनी रब करतो मी हे. ओके, सो टेक्स्टबुकमधले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते बघूया. चला, क्वेश्चन फर्स्ट, इन एन आयडियल गॅस द मॉलिक्यूल possesses. सो ऑप्शन ए इज करेक्ट, ओनली कायनेटिक एनर्जी. गॅस मॉलिक्युल्सना कुठली एनर्जी असते असं विचारलेलं आहे, कायनेटिक एनर्जी. कारण गॅस मॉलिक्युल्स एका जागेवरती थांबत नाहीत, ते रँडम मोशनमध्ये असतात, म्हणून त्यांच्यावरती कुठली कायनेटिक एनर्जी असते. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन लिहून घ्या. द मीन फ्री पाथ लॅम्बडा ऑफ मॉलिक्यूल इज गिवन बाय. आता हा ॲक्च्युली थेरॉटिकल क्वेश्चन आहे. मीन फ्री पाथ कन्सेप्टमध्ये हा फॉर्म्युला सांगायचा राहिलेला होता. सो ते एक्झाम्पल आपण इथं कव्हर करूया, म्हणजे तो पूर्णपणे लक्षात येईल. तर आता याचा आन्सर कसा आहे बघा. मीन फ्री पाथ इज इक्वल टू, सी ऑप्शन चेक करा, 1/√2 पाय हे ND². ॲक्च्युली हे कसं आहे तर मीन फ्री पाथ लॅम्बडा जो आहे तो 1/ρD² असा असतो. दिस इज द ॲक्च्युअल रिलेशन वेअर रो इज डेन्सिटी. आता इथं सुद्धा रोच्या ऐवजी फक्त काय म्हणलेलं आहे, एन म्हणलेलं आहे, काही हरकत नाही. आणि डी म्हणजे डायमीटर आहे, दिलं आहे बघा क्वेश्चनमध्ये. एन इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे ही एन म्हणजे डेन्सिटी आहे, ज्याला एन किंवा रो म्हणलेलं आहे, त्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. हे सगळं डिटेल लिहा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम असं. ओके, so this n is nothing but the number of molecules and v is nothing but the volume, so it is nothing but the rho, or we can simply here represents by small n, because in the example small n is given. Okay, so due to this the C option is correct. So हा theoretical question आहे. सो हे कदाचित जर मीन, मग तुमच्याकडे मीन फ्री पाथच्या तिथं जागा असेल तरी सुद्धा तिथं हे एवढं लिहिलं तरी चालू शकेल. नेक्स्ट, if pressure of an ideal gas is decreased by 10% isothermally, then its volume will. आता प्रेशर आणि व्हॉल्यूम मधली कंडिशन इथं सांगायची आहे. सो प्रेशर काय झालं, प्रेशर डिक्रीज्ड बाय 10%. बघा अर्थ व्यवस्थित लक्षात येतो का बघा, डिक्रीज्ड बाय 10%. टेम्परेचर तर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. सो व्हॉल्यूम काय होईल असं विचारलेलं आहे. तर साहजिकच आपण म्हणूया की PV इज इक्वल टू, जर nRT असेल तर T कॉन्स्टंट असेल तर काय झालं, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळालं आपल्याला. चालेल का बघा, ही कंडिशन अशी लिहिली तरी. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PV विच इज कॉन्स्टंट.
सो फ्रॉम दिस वी कॅन राईट पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये इन्व्हर्स रिलेशन आहे. मग इथं प्रेशर डिक्रीज्ड झालं तर व्हॉल्यूम काय होईल, साहजिकच इन्क्रीज्ड होईल. मग आता तो फक्त कितीने इन्क्रीज ते व्हॉल्यूम होणार आहे एवढं फक्त इथं फाइंड आउट करायचं. काय करायचं बघा, आपण कन्सिडर करूया पहिल्या केसचं प्रेशर आहे पी, दुसऱ्या केसचं प्रेशर आहे पी डॅश. पहिल्या केसचं व्हॉल्यूम आहे व्ही, दुसऱ्या केसचं व्हॉल्यूम आहे व्ही डॅश असं म्हणूया आपण. सो हा फॉर्म्युला दोघांसाठी लिहूया. सो पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट फर्स्ट केस आणि पी डॅश व्ही डॅश इज इक्वल टू कॉन्स्टंट सेकंड केस. ओके. सो देअरफॉर आपण असं लिहू शकतो पी व्ही इज इक्वल टू पी डॅश व्ही डॅश. देअरफॉर आपण असं लिहिलं तर चालेल पी अपॉन पी डॅश इज इक्वल टू व्ही डॅश अपॉन व्ही. चालू शकतं. दोन केसेसचं रिलेशन आपण असं लिहितो बऱ्याच वेळेला. बघा अपोजिट दिसतंय का बघा, कारण प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये अपोजिट रिलेशन आहे. पीच्या पुढे व्ही डॅश आलं आणि पी डॅशच्या पुढे व्ही आलं. चालेल, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काढायचं काय आहे, प्रेशरमधला जर चेंज दिला असेल तर व्हॉल्यूममधला चेंज काढायचा आहे. मग व्हॉल्यूममधला चेंज कसा असतो, त्याच्या आधी प्रेशरमधला चेंज बघा. डिक्रीज्ड बाय 10%, 10% कमी झालं म्हणजे झालं किती, 90% झालं. म्हणजे जे सेकंड प्रेशर आहे ते 90% झालं कुणाच्या, पहिल्या प्रेशरच्या. सो वी कॅन राईट पी डॅश इज इक्वल टू 90% ऑफ पी. दिस इज द व्हेरी इंपॉर्टंट रिलेशन. पी डॅश इज इक्वल टू 90% ऑफ पी. देअरफॉर पी डॅश अपॉन पी इज इक्वल टू 90 अपॉन 100. सो वी कॅन राईट पी डॅश अपॉन पी इज इक्वल टू, हे जर मग थोडंसं सॉल्व केलं तर 1 अपॉन, आता 10ला 9नं डिवाइड करायचं आहे. ओके, किंवा हे 0.99 लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. ओके, सो वी कॅन हॅव दिस रिलेशन दॅट इज 0.9. चालेल. नेक्स्ट, आता फाइंड आपल्याला काय करायचं आहे, तर पहिलं व्हॉल्यूम आहे व्ही, दुसरं व्हॉल्यूम झालं व्ही डॅश. सो व्ही डॅश मायनस व्ही अपॉन टोटल व्हॉल्यूम, हे फाइंड करायचं थोडक्यात आपल्याला. आपल्याला रिलेशन काय आहे, व्ही डॅश अपॉन व्ही. हेच मी असं करू का, व्ही डॅश अपॉन व्ही मायनस 1 इज इक्वल टू पी अपॉन पी डॅश मायनस 1. चालेल का बघा, लक्षात येते. सो इथलं रिलेशन आपण इथं यूज करू शकतो, फक्त कशा पद्धतीने यूज करायचं आहे बघा. देअरफॉर व्ही डॅश मायनस व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू पी मायनस पी डॅश अपॉन p, so which is equal to 1 minus p dash upon p, so it becomes 1 minus 0.9, we can say that. So it becomes 0.1, so near about 10%. Actual value याची 11.11% अशी येते. So we can define the 10%. ओके, इन्क्रीज होणार आहे ना. सो जर कॉन्स्टंट केस असेल तर तेवढ्याच पर्सेंटेजनं ते इन्क्रीज होणार आहे असं आपण म्हणूया. सो 10% इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड येते कधी, जर पी डॅश अपॉन पी 0.9 घेतलं तर. आता बघा, सो ऑप्शन डी आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन इथपर्यंत लिहून घ्या. सो डी ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज इन्क्रीज्ड बाय 11.11%. डी ऑप्शन. नेक्स्ट, इफ a is equal to 0.72 and r is equal to 0.24, then the value of small t is. आता हे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन रिलेटेड आहे बघा. ए दिलेला आहे 0.72, इथंच लिहितो मी. a is equal to 0.72, then small r is equal to 0.24, then small t is equal to क्वेश्चन मार्क. तर आपल्याला माहिती आहे की ए आर आणि टीची ॲडिशन ही 1 असते. सो देअर स्मॉल टी इज इक्वल टू ए मायनस ए प्लस आर, मग सॉरी 1 मायनस ए प्लस आर. आता ए प्लस आर किती येईल, हे 0.72 आणि 0.24, 0.82, 0.92, 0.96 येईल बघा, हे 0.96. सो इट बिकम्स 0.04. हे असं झालेलं आहे बऱ्याच वेळेला एक्झाम्पल. सो टीची व्हॅल्यू किती येईल, 0.04. सो बी ऑप्शन याच्यासाठी आपण लिहू शकतो या क्वेश्चनसाठी. ओके, नेक्स्ट वन क्वेश्चन इज रिलेटेड टू द स्टीफन बोल्ट्झमन. द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट 1327 डिग्री सेल्सिअस अँड 527 डिग्री सेल्सिअस. आपण डायरेक्ट रिलेशन बघितलेलं आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 4. सो E1 अपॉन E2 किती लिहूया, T1 अपॉन T2 रेस टू 4. मग आता T1 आणि T2 आपल्याला कंडिशन्स माहीत आहेत. T1 आहे 1327, T1
1327 म्हणजेच किती 1327 अधिक 273. सो इट बिकम्स 1600 1600 केल्विन. आणि T2 किती दिलेला आहे. सो व्हॅल्यू ऑफ T2 इज 527 डिग्री सेल्सिअस 527 डिग्री सेल्सिअस. सो इट बिकम्स 527 प्लस 273. सो इट बिकम्स 800 केल्विन. सिंपल ह्या व्हॅल्यू इथं पुट करा. 1600 आणि हे 800 आणि हे रेस टू 4. सो 2 रेस टू 4 16. सो 16:1 म्हणूया. बी ऑप्शन चेक करा. B option 16:1. So we can simply define the ratio or we can calculate the ratio of this example. समजले का बघा. सो ही जी एक्झाम्पल्स आहेत ही सगळी टेक्स्टबुकमधली अनसॉल्वडमध्ये जी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी क्वेश्चन्स आहेत ते आहेत. आता आपण CETचे क्वेश्चनचं डिस्कशन करूया. Okay, write down question. The question is from CET exam 2015. A black body radiates heat at temperature T1 and T2 where T2 is greater than T1. So the frequency corresponding to maximum energy is more at T1, more at T2, equal for T1, T2, independent of T1, T2. आता इथं फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन सांगायचं आहे. जसं की इथं 2 टेम्परेचर्समध्ये रिलेशन सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये T2 हा T1 पेक्षा मोठा आहे असं म्हटलेलं आहे. ओके. सो फ्रॉम वेन डिस्प्लेसमेंट लॉ वी कॅन डिफाइन द रिलेशन बिटवीन लॅम्बडा अँड टेम्परेचर, दॅट इज वेवलेंथ अँड टेम्परेचर. ओके. बट वी हॅव frequency or C is equal to F lambda. Okay, it means we have relation between frequency and F lambda. So frequency आणि लॅम्बडा मध्ये कसं रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे. इनव्हर्सली रिलेशन आहे हे आपल्याला माहिती आहे. हे जनरल आहे फॉर्म्युला बघा. मग जर फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचर मध्ये इनव्हर्सली रिलेशन असेल, वेवलेंथ आणि टेम्परेचर मध्ये इनव्हर्सली रिलेशन असेल, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये इनव्हर्सली रिलेशन असेल, तर फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचर मध्ये कसं रिलेशन असेल. डायरेक्टली रिलेशन असेल. सो वी कॅन define the directly relationship between frequency and temperature. Directly it means what? If temperature increases, frequency also increases. का तर वेवलेंथ बरोबर टेम्परेचरचं रिलेशन वेन डिस्प्लेसमेंट लॉ प्रमाणे कसं आहे, निगेटिव्ह रिव्हर्स आहे, इनव्हर्सली आहे. सो फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली की किंवा टेम्परेचर इन्क्रीज झालं की फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल. इथं कंडिशन काय आहे, T2 इज ग्रेटर दॅन T1, देअरफॉर F2 काय असेल, ग्रेटर दॅन F1. जसा हा आहे तसाच हा लिहिला पाहिजे ना. म्हणून कुठल्या टेम्परेचरला, सो मोर ॲट T2. सो बी ऑप्शन चेक करा. बी ऑप्शन मोर ॲट T2. T1चं T2 टेम्परेचर झालं तर फ्रिक्वेन्सी पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो वी कॅन डिफाईन द टेम्परेचर अँड रिलेशनशिप बिटवीन टेम्परेचर अँड फ्रिक्वेन्सी. इट मीन्स द ऑप्शन इज बी, दॅट इज मोर ॲट टेम्परेचर T2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे किर्चॉफ्स लॉज रिलेटेड किंवा स्टीफन बोल्झमन लॉ रिलेटेड आहे क्वेश्चन. ठीक आहे, बघूया. ए ब्लॅक रेक्टँग्युलर सरफेस ऑफ एरिया ए इमिट्स एनर्जी E पर सेकंड ॲट 20 डिग्री सेल्सिअस if the length and breadth are reduced to 1/3 of its initial value and the temperature is raised to 327 degree Celsius, then the energy emitted per second become. Okay, so Stephen's laws आपण इथं यूज करूया. ठीक आहे. सो स्टीफन लॉ, एनर्जी पर सेकंड म्हणजे क्यू अपॉन टाइम म्हणूया आपण, क्यू अपॉन टाइम. सो क्यू अपॉन टाइम काय असतं, ए सिग्मा T⁴ असतं, बरोबर. सो हेच रिलेशन मी असं लिहू. सपोज क्यू अपॉन टाइमला आपण ई म्हणूया. सो ए सिग्मा T⁴ म्हणजेच ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, ई आणि T⁴. Yes, we can define sigma is constant, so we can write this relation is directly proportional to a T⁴, where E is nothing but heat upon time. Simple. Q upon time, energy म्हणूया किंवा त्या power म्हणूया, heat upon time.
ओके, एनर्जी अपॉन टाइम किंवा पॉवर म्हणूया सिंपल. सो हे रिलेशन आपण आता दोघांसाठी लिहूया, पण त्याच्या आधी आपल्याला गिवन पॉईंट्स बघा. एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे ज्याचा सरफेस एरिया ए आहे, ज्याला लेंथ आणि ब्रेडथ आहे. सो A1 डिफाईन करूया आपण A1. आता हेच रिलेशन मी दोघांसाठी असं लिहू का बघा, E1 अपॉन A2 इज इक्वल टू A1 अपॉन A2 आणि हे T1 अपॉन T2चा 4 पॉवर. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे E2 फाइंड आउट करायचं आहे असं म्हणूया आपण. सो E2 अपॉन E घेऊया, E1च्या ऐवजी E घेतलं, A2 अपॉन A1 होणार आणि हे T2 अपॉन T1 होणार रेस्ट टू 4. चला मग आता A2 ची व्हॅल्यू 1/3 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू म्हणजे लेंथ 1/3 झाली, लेंथ 1/3 इंटू ब्रेडथ 1/3. हा कोण झाला, A2 झाला. A1 किती झाला बघा. सो A1 लेंथ इंटू ब्रेडथ, जो स्टँडर्ड आहे तो घेऊया, लेंथ इंटू ब्रेडथ. ओके, नेक्स्ट T1 घेऊया 27 डिग्री सेल्सिअस. सो 27 अधिक 273 आणि T2 घेऊया 327 अधिक 273 रेस्ट टू पॉवर 4. सो E2 इज इक्वल टू ऑल दिस कॅल्क्युलेशन्स, हे B तर कॅन्सल होईल, हे सगळे कॅल्क्युलेशन्स इंटू E येणार आहे. सो हे सगळे कॅल्क्युलेशन जर केले तर 16/9 येईल आणि इंटू E. ऑप्शन आहे D ऑप्शन. हिंट फक्त कळली का बघा, स्टीफन अँड बोल्ट्झमनच आहे, 2016ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. सोडवा, आन्सर सॉल्व करा तुम्ही स्वतः आणि मग चेक करा बरोबर आहे का. डी ऑप्शन, स्टीफन बोल्ट्झमन लॉ, जो की आजच्याच लेक्चरला आपण इन डिटेल थेरॉटिकल तो बघितलेला आहे. चला नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन एक थेरॉटिकल आहे, तोही CETलाच विचारलेला आहे. डायमेन्शन्स ऑफ द स्टीफन कॉन्स्टंट. सोपा आहे, आपण डायमेन्शन काल Q/80चं डायमेन्शन लिहिलं होतं आपण काल, आणि हे सिग्मा T⁴ आहे ना. सो Q/80 मध्ये T⁴ ॲड होणार आहे फक्त. मग Q/80चं काल डायमेन्शन आपण फाइंड केलं होतं, लेंथ 0, मास 1 आणि टाइम -3 सॉल्व केलं होतं, आणि त्याच्यात फक्त टेम्परेचर आता ॲड होणार आहे. सो टेम्परेचर किती होणार, T⁴ आहे ना, वरती घेतलं तर ते काय होणार आहे, -4 होणार आहे. बघा मी कालचं जे Q/80चं किंवा Q/80 तुम्ही काढू शकता बघा. Q म्हणजे काय, एनर्जी आहे. एनर्जीचं काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं काय असतं, लेंथ 1 मास 1 टाइम -2. डिस्प्लेसमेंट म्हटलं की लेंथ 2 मास 1 टाइम -2 डिवायडेड बाय एरिया म्हटलं की लेंथ 2 आणि इंटू टाइम म्हटलं की T1. हे सगळं ॲडजस्ट केलं की आपल्याला लेंथ 0 मास 1 टाइम -3 आलं होतं. आणि आता अपॉन टेम्परेचर रेस्ट टू 4 आहे, मग ते टेम्परेचर वरती घेतलं की K⁻⁻4 होणार आहे. हे आपण इथं K लिहितो ना, T टाईमसाठी आहे म्हणून इथं T वापरत नाही, तर K वापरतो, केल्विनचा K. हे बेसिक जे 7 युनिट्स आहेत, फंडामेंटल युनिट्स LMT टेला, त्याच्याप्रमाणे हे लेंथ मास टाइम टेम्परेचर. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल किंवा इलेक्ट्रिक करंट, हे होते बघा. LMT टेला म्हणायचं त्याला. 7 बरोबर सापडतात त्याच्यामध्ये, LMT टेला. ओके, सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द स्टीफन कॉन्स्टंट. हा एक थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन MSD CET 2015ला विचारलेला आहे. नेक्स्ट अजून एक क्वेश्चन आहे स्टीफन्सवरतीच, तोही CET 2004ला विचारलेला आहे. रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ 2 स्पेअर्स ॲट द सेम टेम्परेचर हॅव्हिंग द रेडिया इन द रेशो 1:2. रेट ऑफ लॉस dQ/dt. काय असतं dQ/dt, एरिया सिग्मा T⁴ असतं ना. पण आता इथं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे, फक्त एरिया बदलणार का, तर रेडिया दिलेले आहे 1:2. बघा समजतंय का. सो R1/R2 किती दिलेला आहे, 1:2 दिलेला आहे. मग इथे एरिया कुठं आहे, सो dQ/dt हाच फॉर्म्युला मी असा लिहू का, स्पेअर्स आहेत ना. सो 4πr² सिग्मा T⁴. दिस इज द रेट, ह्याला आपण E म्हणूया. E इमॅजिन करूया, कन्सिडर करूया. सो E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, R².
का? कारण हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे स्टीफन्स लॉज आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने इथे लिहिला. मगाशी काय असं आपण सॉल्व्ह केलेलं नव्हतं, रेडियस बरोबर काय रिलेशन बघितलं नव्हतं आपण. फार तर रेडियसचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं, पण अशा रिलेशनमध्ये नव्हतं बघितलं. सो E1 अपॉन E2 इज इक्वल टू R1 अपॉन R2चा स्क्वेअर. मग आपण R1 अपॉन R2 किती आहे? 1/2 याचा स्क्वेअर. सो 1:4. सो हीट लॉस जो आहे तो किती होणार आहे? 1:4 होणार आहे. सो सी ऑप्शन बघा आहे का? राईट डाऊन दिस वन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन आहे CET 2005चा. ओके. Rates of emission of heat by perfectly black body maintains at a temperature 27 degrees Celsius and 927 degrees Celsius are in the ratio. Same Stephen Boltzmann वर्सेस आहे. Rate of emission of heat dq upon dt. फॉर्म्युला मी आधी लिहून ठेवतो. dq upon dt a sigma t raised to 4. बघा सगळीकडे हाच फॉर्म्युला यूज होतोय. आता हा याच्यामध्ये एरिया कॉन्स्टंट आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे. का? बघा, कारण एकच बॉडी आहे, फक्त टेम्परेचर दोन आहेत. एक आहे 27 आणि एक आहे 927. फक्त टेम्परेचरमध्ये फरक आहे. सो T1 आहे 27 डिग्री सेल्सिअस. सो 27 प्लस 273 म्हणतो मी. सो इट बिकम्स 300 केल्विन T1. आणि T2 किती आहे? So T2 is 927 degree Celsius. So it becomes 927 plus 273. So हे 1200 होईल T2. So हा फॉर्म्युला लिहा. therefore dq upon dt 1 divided by हे मागाशी बघितले ना रेशो कसा लिहायचा असतो ते 2 इज इक्वल टू, आता a आणि सिग्मा कॅन्सल होईल. सो T1 अपॉन T2 ची पॉवर 4 होईल. सो T1 किती आहे? 300. T2 किती आहे? 1200 रेस्ट टू 4. 2 0 जातील, हे 1/4 होईल. सो 1/4 म्हणजे 4 रेस्ट टू 4 डिफाईन करू शकता 256. सो 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 64 गुणिले 4. ओके. सो 256. येस 256. पण हे कसं असणार आहे? 1/256 असणार आहे. सो dq बाय dt 1 डिवायडेड बाय dq बाय dt 2 इज इक्वल टू 1/256. ए ऑप्शन आहे बघा, ए. चलो नेक्स्ट. CET 2002 2007 किंवा MPPET मेडिकल एंट्रन्स टेस्टला पण विचारलेला आहे हा जुन्या. ओके. सो घेऊया. A body radiates heat at the rate of 5 calorie per meter square second when its temperature is 2 to 7 degrees Celsius. The heat radiated by the same body when its temperature is same आत्ताचा आहे, फक्त E1 E2 T1 T2 मध्ये रिलेशन वापरायचं जसं आत्ता वापरलं तसं. हे दिलेलं आहे, हे पूर्ण विचारलेलं आहे. सो आता इथं एक युनिट तुम्हाला काय दिसतंय बघा, कॅलरी पर मीटर स्क्वेअर सेकंद असं म्हणूया. मी समजा पहिल्यांदा dq अपॉन dt 1 5 कॅलरी पर मीटर स्क्वेअर सेकंद. तर हे फारसं काही वेगळं नाही आहे. कॅलरी जूल, सो एनर्जी आहे ना. सो एनर्जी अपॉन एरिया इंटू टाईम आहे. ओके. किंवा पॉवर अपॉन एरिया आहे. ओके. सो ही एनर्जी आहे एक प्रकारची. सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि फाइंड करायचं आपल्याला dq अपॉन dt2 फाइंड करायचं आहे. मग ह्याला आपण E1 म्हणूया समजण्यासाठी, ह्याला आपण E2 म्हणूया. ओके. दोन टेम्परेचर दिलेले आहेत. T1 दिलेला आहे किती? व्हॉट इज T1? 2 to 7 अँड T2 इज 7 to 7 डिग्री सेल्सिअस. सो इट बिकम्स 2 to 7 प्लस 273. सो इट बिकम्स 500 केल्विन. आणि T2 आपल्याला दिलेला आहे 727 डिग्री सेल्सिअस. सो 727 अधिक 200
73, सो हा होईल 1000 होईल. ओके, सो फॉर्म्युला आपला आता हा लिहूया आपण डायरेक्ट. सो E1 अपॉन E2 म्हणतो मी, जस्ट कन्सिडर केले ना, याला आपण E1 म्हटलेला आहे, याला आपण E2 म्हटलेला आहे. T1 आहे 500, T2 आहे 1000 रेस्ट टू 4 आहे. सो देअरफॉर E1 अपॉन E2 आपल्याला मिळणार आहे 5 2 1/2 म्हणजेच 1/16. सो देअरफॉर E2 आपल्याला मिळणार आहे 16 इंटू E1. सो E1 आहे 5, सो 80 कॅलरी पर मीटर स्क्वेअर सेकंड. बघूया ET, डी ऑप्शन आहे, येस डी ऑप्शन 80. युनिट आहे तेच ठेवलं, कारण ऑप्शन जर तुम्ही बघितले तर सगळे तशा युनिट्समध्ये आहे, त्यामुळे युनिट काय आपण जूलमध्ये वगैरे काही कन्वर्ट केलेलं नाही आहे, तसं कॅलरीमध्ये ठेवलं. राईट डाऊन. चला नेक्स्ट CET 2008चा क्वेश्चन आहे. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी ॲट टेम्परेचर 300 केल्विन इज 81 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. इमिसिव्ह पॉवर ज्याला आपण Q/80 म्हणलो तर E म्हणूया, पण ब्लॅक बॉडीसाठी दिलेला आहे. सो किती असतं, सिग्मा T⁴ असतं ब्लॅक बॉडी, आणि ही दिलेली आहे EB 81 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. बघा Q/80 आहे का, बघा लक्षात येते का, आणि टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. सो ही कंडिशन दिलेली आहे, म्हणजेच देअरफॉर 81 इज इक्वल टू सिग्मा इंटू 300 असं दिलेलं आहे. आता पुढं, an ordinary body having emissivity 0.8 at 500 Kelvin, what is the emissive power of the ordinary body? आता सेम इक्वेशन आपण ऑर्डिनरी बॉडीसाठी लिहूया. ऑर्डिनरी बॉडी, मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑर्डिनरी बॉडीसाठी E म्हणूया आपण, इथं स्मॉल e येणार आहे आणि सिग्मा T⁴ येणार आहे. ओके, सो आपल्याला ऑर्डिनरी बॉडीचीच E फाइंड आउट करायचं आहे, इमिसिव्ह पॉवर फाइंड आउट करायची आहे. स्मॉल e दिलेला आहे 0.8, सिग्मा आहे तसंच ठेवूया, टेम्परेचर दिलेलं आहे 500 केल्विन. सो हे इक्वेशन मी असंच लिहितो, E इज इक्वल टू 0.8 सिग्मा आणि हे 500 केल्विन रेस्ट टू 4. बघा, सो सिम्पल हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, सॉरी तर T⁴ पाहिजे, डिवाइड करूया. हे ब्लॅक बॉडी आणि ऑर्डिनरी लक्षात येते का, बघा ऑर्डिनरीमध्ये मी म्हटलं होतं ना, जर ती परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल तर स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंटमध्ये स्मॉल e टाकायचं आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर हा इथे किती होणार आहे, 1 होणार आहे ना. सो दिस इक्वेशन इज फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी, दिस इक्वेशन इज फॉर ऑर्डिनरी बॉडी. चला डिवाइड करूया. सो E/EB घेऊया. सो हे 0.8 सिग्मा आणि हे 500चा चौथा आणि हे सिग्मा आणि 300चा चौथा. सिग्मा तर कॅन्सल होईल, सो 0.8 आणि हे होणार आहे 5/3चा 4. सो देअरफॉर E इज इक्वल टू EB. आता EB किती आहे, 81 इंटू 0.8 इंटू 5/3चा 4. हे सगळं सॉल्व करावं लागेल. हे सगळं सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल. आन्सर इज वॉट, 500 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. बघा हा Q/80 आला, पण कोणाचा, ऑर्डिनरी बॉडीचा आला. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. सो ए ऑप्शन असेल, ए ऑप्शन, येस ए ऑप्शन. ठीक आहे, अजून एक घेऊया. अजून एक एक्झाम्पल आहे, MST CET 2010चा आहे. बघा हे सुद्धा सेम HSS रिलेटेड आहे. चला क्वेश्चन लिहून घ्या. 2 स्पेअर्स P and Q of same color having radii 8 cm and 2 cm kept at a 127 degree Celsius, 527 degree Celsius. Ratio of heat loss from A and B is about. सेम स्टीफन्स बोल्ट्झमन आहे, फक्त रेडियस आणि टेम्परेचरची कंडिशन आहे. सो dQ/dt 1 इज इक्वल टू A1 सिग्मा T1 रेस्ट टू 4 आणि डायरेक्ट लिहितो मी dQ/dt 2 A2 सिग्मा T2 रेस्ट टू 4. दोन्ही डिवाइड करायचे आहेत. सो dQ/dt 1 टू द dQ/dt 2 इज इक्वल टू सिग्मा तर कॅन्सल होईल. सो A1 किती घ्यायचा, 4πr1²
4πr² T1/T2चा 4 घ्यायचा. आता R1 किती दिलेला आहे, यू कॅन सॉल्व डायरेक्टली. R1 8 सेंटीमीटर, R2 किती दिलेला आहे 2 सेंटीमीटर. आता हे सोडवा स्वतः. T1 किती दिलेला आहे 127 डिग्री सेल्सिअस, कन्वर्ट करा. हा 527 दिलेला आहे डिग्री सेल्सिअस, कन्वर्ट करा केल्विनमध्ये. ही सगळी कन्वर्जन्स करा आणि ते जे मी इक्वेशन लिहिलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. ठीक आहे. सो तुम्हाला मग रेशो मिळेल. सो रेशो येईल 1:1 रेशो 1 E1/E2 बी ऑप्शन येईल बघा, बी. सो हा जो रेशो आहे तो 1 येतो आहे. हे फक्त सगळं इथं पुट करा कन्वर्जन्स करून. आता हे सेंटीमीटर आहे तसं राहू द्या, कॅन्सलच करूया शेवटी. हे फक्त कन्वर्जन करा केल्विनमध्ये, आपल्याला आन्सर मिळेल. ओके. सो दीज आर सम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ द CET. बघा, सो या ठिकाणी हा टॉपिक पूर्ण इन डिटेल संपतोय. एकही पॉईंट आपण रिड्यूस केलेला नाही आहे, सगळे पॉईंट्स ह्या टॉपिकमधले घेतलेले आहेत. मग किती इंटरेस्टिंग वाटला, कितपत डिफिकल्टी लेवलची आहे हे तुम्ही आता सगळं काढू शकता. ह्याचा आज मी तुम्हाला हवं तर क्विक रिव्ह्यू देतो. ठीक आहे. सो थांबूया आपण या ठिकाणी आणि भेटूया पुढच्या लेक्चरला. सो तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.